मनपाच्या निकालानंतर ठाकरे बंधूंचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं। मातोश्रीवर ठाकरे गटानं सेलिब्रेशन केलं तर शिवतीर्थवर मनसेनं सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं। यंदाची ही निवडणूक अतिशय अटीतटीची अशी झाली होती। यावेळी खरं तर दोन्ही बंधू एकत्र आले तरी सुद्धा जागा कमी झाल्या। मात्र नगरसेवक निवडून आल्यानंतर एक प्रकारे सेलिब्रेशन पाहायला मिळालं। मातोश्रीवर नगरसेवक यावेळी आले होते रात्री आणि त्यांनी सेलिब्रेशन केलं तर शिवतीर्थवर मनसेनं सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी गुलाल उधळत या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी सेलिब्रेशन केलं। शिवतीर्थावर अशा पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आलं। निवडून आलेले नगरसेवक त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतर तिथे जल्लोष साजरा करण्यात आला। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, खरं तर यामध्ये ठाकरे बंधू यंदा एकत्र आले, मात्र हव्या तितक्या जागा काही मिळाल्या नाहीत। मात्र काल सेलिब्रेशन झालं आणि काही वेळातच आता या सगळ्या नगरसेवकांचा सत्कार देखील केला जाणार। तर काही तांत्रिक कारणामुळे आमचे प्रतिनिधी सध्या जोडू शकले नाहीयेत, मात्र थोड्याच वेळात ते आपल्यासोबत जोडतील। मात्र हे सगळे आपण दृश्य पाहतोय। काल रात्री ज्यावेळी मुंबई महापालिकेचा संपूर्ण निकाल जाहीर झाला त्यानंतर मातोश्रीवर आणि शिवतीर्थावर सुद्धा सेलिब्रेशन पाहायला मिळालं। निवडून आलेल्या या सगळ्या नगरसेवकांनी यावेळी जल्लोष केल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। यशवंतजी, सर्वात पहिलं तुमचं खूप खूप अभिनंदन। कसं पाहता की काल ज्या पद्धतीचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे, तुम्ही सुद्धा निकालानंतर राज ठाकरेंना भेटायला गेला होता, काय भावना होत्या कालची? भावना म्हणजे राज ठाकरे साहेबांच्या चेहऱ्यावरचं जे हसू मी आणू शकलो त्याच्यात मला खूप आनंद आहे। राज ठाकरे साहेब खूप आनंदी होते, कारण हा दादरचा बालेकिल्ला जो आहे तो मराठी माणसाचा बालेकिल्ला राखण्यात आम्हाला सगळ्यांना यश आलं आणि त्यामुळे राज ठाकरे साहेब खूप खुश होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं हास्य होतं। त्याची पहिली प्रतिक्रिया तुम्ही निवडून आल्यानंतर काय होती? काय नाही, त्यांनी मला शाबासकी दिली, छान, हां छान छान, चांगलं केलंस, चांगला लढलास, अशी प्रतिक्रिया दिली त्यांनी। हृदय जिंकलं असं सुद्धा त्यांनी? हो, हृदय मन दोन्ही जिंकलं। दोघांच्याही भावना तशा होत्या। बालेकिल्ला राखल्यामुळे दोघांचंही हृदय आणि मन दोन्ही गोष्टी मी जपलेल्या आहेत आणि असं त्यांनी तशी प्रतिक्रिया ती मला संबोधून सांगितलं की छान केलं तू, की आपलं हृदय आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी तू छानपणे लढलास आणि राखल्यास। निश्चितच, आणि यानंतर आता सर्वच उमेदवार जे आहेत ते आपले निवडून आलेले यांना सुद्धा आज राज ठाकरेंनी भेटायला बोलवलं आहे, तुम्ही सुद्धा जाताय? हां, आता उमेदवार निवडून आल्यानंतर जनरली पक्षाचे प्रमुख बोलवतातच ना, त्यांना अभिनंदन करणार, त्यांच्याशी गप्पा मारतील, काय अनुभव आले, काय नाही आले, आपल्या भविष्यात काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, एकंदर मार्गदर्शन करतील, त्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जी काही निवडणुकीसाठी एकत्रितपणे लढा उभा केला होता, याला आता अपयश तर नाही म्हणता येणार, मात्र कुठेतरी यशाची बाजूकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। नाही बघा, तो लढा आहे तो मराठी माणसाचा आणि मुंबईच्या अस्तित्वाचा होता आणि त्यासाठी मराठी माणसांना एकत्र आणणं त्यांना दोघांनी तो विडा उचलला होता आणि मला मतदानामध्ये तर दिसला की मराठी माणूस एकवटला होता, एकत्र आला होता, मोठ्या प्रमाणात उतरला होता आणि म्हणूनच मराठी बहुल जिथे जिथे भाग आहे तिथे सगळ्या सीटा आमच्या युतीच्या आलेल्या आहेत। सर, आता इथून पुढची तुमची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे? आता निवडून आल्यात पुढे कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांवरती तुम्ही विरोध करणार किंवा ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे यावरती? कारभारात त्रुटी असतील, करप्शन असेल, भ्रष्टाचार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, लोकहिताच्या गोष्टी नसतील तर आमचा त्याच्यावर अंकुश असणार आणि सभागृह डोक्यावर घेऊ आम्ही। निश्चितच याचबाबत राज ठाकरेंनी सुद्धा एक पोस्ट केली आहे, त्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की जे काही आमचे निवडून आलेले उमेदवार आहेत हे त्यांना पुरून उरतील। नक्कीच पुरून, हे बघा, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी 100 बरोबर आम्ही लोक आहोत, त्यामुळे नक्कीच पुरून उरू आम्ही। धन्यवाद। तर आपण पाहतो की आपण निश्चित संख्येने जरी कमी असलो तरी सत्ताधाऱ्यांना पुरून उरू असली प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून देण्यात येते। कल्याणी, जय, खरं तर आता थोड्याच वेळामध्ये सगळेच तिथे नगरसेवक दाखल होणार आहेत आणि राज ठाकरेंच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान केला जाणार आहे। नेमकं सध्या तिथं वातावरण कशा पद्धतीचं पाहायला मिळतं?
निश्चितच आपण शिवतीर्थाबाहेर आहोत आणि ह्या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकता की मनसेचे जे निवडून आलेले 6 उमेदवार आहेत हे सर्व या आता शिवतीर्थाबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे आणि राज ठाकरे हे स्वतः त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी या सर्वच उमेदवारांचे जे आहेत ते अभिनंदन करणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत आणि या निमित्ताने आता हे सर्व उमेदवार या ठिकाणी शिवतीर्थाच्या बाहेर आल्याचं पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळात हे सर्व लोक जे आहेत ते शिवतीर्थावर पोहोचतील. राज ठाकरे त्यांच्यासोबत प्रमुख त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत सत्कार समारंभ जो आहे तो ह्या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचसोबत आपण पाहू शकतो की नवी मुंबईत सुद्धा या ठिकाणी एक उमेदवार जो आहे तो निवडून आला होता, ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं सर्वात पहिलं अभिनंदन. नवी मुंबईमध्ये नवनिर्माण सेनेचा सर्वात पहिला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडली आहात, काय भावना आहेत? सर्वप्रथम मी माझ्या मतदारांचे आभार मानतो की त्यांनी घराणेशाहीला घरी बसून एक उमद्या तरुण व्यक्तीला सर्वसाधारण घरातल्या आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन म्हणजे नगरसेवक बनून महानगरपालिकेत पाठवले. 19 वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठलाही आमचा नगरसेवक नव्हता. अशा ठिकाणी आज मला जाण्याचा जो मान सन्मान माझ्या मतदारांनी दिला आहे, सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. नंतर माझे नेते राजसाहेब ठाकरे यांनी जो विश्वास दाखवला, आमचे नेते जे नवी मुंबईवर विशेष प्रेम करतात, अमित साहेब ठाकरे यांचे मी आभार मानतो. कारण सतत नवी मुंबईत येऊन सतत आंदोलनं करणं आणि आम्हाला प्रोत्साहन करणं, वातावरण निर्मिती जी करायचे ते केलं. नंतर माझे नेते, माझे गुरु नक्की